आज आपण हॉटेलपेक्षा भारी एकदम चमचमीत वेज बिर्याणी बनवतोय। खूप मोकळी होते, बघू शकतात व्हिडिओमध्ये दिसता आहे। खूप टिप्स पण मी शेअर केल्यात की भात पांढरा शुभ्र कसा व्हावा, भाज्या प्रॉपर कशा शिजल्या गेल्या पाहिजे, ओव्हर कुक पण नको व्हायला, आणि भात किती मोकळा झाला पाहिजे, सगळ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन प्रेस करून टाका। आणि बिर्याणी लव्हरला तर ही रेसिपी शेअर नक्कीच करा, बघा तुमची तारीफ होणार। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी काय केलेलं आहे ना, इथे खडे मसाले दोन, एक भातासाठी आणि एक भाजीसाठी काढलेला आहे। आणि इथे तांदूळ सुद्धा अर्धा तास झाले, बिर्याणीचे तांदूळ आहेत, तर हे मी अर्धा तास झाले भिजत घातले, स्वच्छ धुवून मग भिजत घातले। आता इथे पाणी घेतलेलं आहे, जेवढा आपला तांदूळ असतो त्याच्यापेक्षा जास्तच पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये मीठचं प्रमाण जास्त घालायचंय। खडे मसाले ऍड केलेत, आता तांदूळ ऍड करूया। मीठ जे आहे ना ते आपण नेहमी भाताला घालतो ना त्याच्यापेक्षा जास्तीच घालायचं आहे, म्हणजे जेव्हा आपला राईस रेडी होतो ना, कारण की आपण पाणी त्याच्यातलं वापरत नाही, तर मग जेव्हा आपण भात रेडी करतो तर तो परफेक्ट होतो, अळणी होत नाही। आता आपण भाज्या रेडी करून घेऊयात। भाज्यांसाठी इथे फ्लावर, शिमला मिरची, गाजर, इथे हिरवा वाटाणा, बटाटे घेतलेला आहे, बटाटा सुद्धा मोठा कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर तळलेला कांदा आहे, हा पुदिना आहे, कोथिंबीर, आणि याच्यामध्ये आता आपण काही मसाले ऍड करणार आहोत। त्यासाठी इथे एकदम हलकी हळद घेतली आहे, त्याच्यानंतर लाल तिखट चवीनुसार, धने पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला मी ऍड केलेला आहे। आता हे मिक्स करत असताना मग लक्षात आलं दही राहिलंय, आता दही आपण ऍड करणार आहोत। दही 2 ते 3 चमचे कमी एवढ्या प्रमाणाला ऍड करायचं आहे। टमाटा मी इथे ऍड केला नाही म्हणून मी दहीचं प्रमाण जास्त ठेवलंय। तुम्ही जर टोमॅटो आणि दही करत असाल तर आंबट तेवढं बघून करा, आणि फक्त टोमॅटो ऍड करत असाल तर 2 मीडियम साइजचे टोमॅटो इथे तुम्ही ऍड करू शकतात। आता थोडं 1 चमचा तेल पण मी याच्यामध्ये ऍड करून घेतलंय आणि छान मिक्स करून 15 मिनिटं मी बाजूला मॅरिनेट व्हायला ठेवून दिले। तोपर्यंत माझा इथे भात सुद्धा रेडी झालाय, बघू शकतात 60% शिजवला आहे। तो कसा ओळखायचा, बोटावर कडक पण लागला पाहिजे, मोडताना मोडला पण गेला पाहिजे, असं त्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका, 60% पेक्षा। आता आपण भात तर थंड व्हायला ठेवलाय, त्याचं पाणी पण निथळतं, तोपर्यंत इथे तेल घेतलंय, त्याच्यामध्ये खडे मसाले, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, वेलची आणि हिरवी मिरची एवढे मसाले मी वापरलेले आहेत, आणि दालचिनी, जिरं घातलंय। जिरं तडतडलं की ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या ऍड करायच्यात। आता मॅरिनेट करताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे मीठ आत्ता घालते। तुम्ही मॅरिनेशन करत असताना मीठ घालणार तर आत्ता मीठ अजिबात ऍड करायचं नाहीये। तर आता हे छान सगळं एकजीव करून आपण याला झाकून देणार आहोत। 2 मिनिटं पाणी न घालता असंच वाफेवर आपण होऊ देणार आहोत। तोपर्यंत बघा ज्या भांड्यामध्ये मसाला लागलेला आहे ना, तर त्याला मी, हे भाताचं पाणी आहे, वाटीमध्ये पांढरं शुभ्र दिसतंय ते भाताचं जे पण पाणी तेच यूज करायचंय, नॉर्मल पाणी नाही यूज करायचं, म्हणजे ते पाणी पण यूज होतून फ्लेवर्स राईसचा आणि मसाल्यांचा त्या पाण्यामध्ये उतरलाय। आता बघा मी अगदी 5 मिनिटं शिजवले, बघा बटाटा काहीच शिजलेला नाहीये, एकदम हलका, म्हणजे 5च मिनिटं भाज्या शिजवल्यात। आणि आता काय करायचं, उरलेला जो म्हणजे आपला जो तांदूळ आहे ना बाकी, तो सगळा तांदूळ आपण याच्यात टाकून देणार आहोत। भाज्या कमीत कमी शिजवायच्या आहेत, कारण की भात पण 60% शिजल्या, उरलेला 40% भात व्हायला, तोपर्यंत भाज्या आरामात शिजतील आपल्या। आता याच्यामध्ये मी सगळा तांदूळ असा लेअर लावून घेतलेला आहे, आणि जे पण पाणी आहे ना भाताचं तेच वापरलेलं आहे, तर ते थोडंसं टाकलंय, अर्धा वाटी। आता केवढा वॉटर टाकलं, त्याच्यानंतर हे केशरचं पाणी आहे, आणि दुसरा म्हणजे मी कलर वापरलाय, ग्रीन कलर, मी नॉर्मली कलर वापरत नसते। आणि हा कांदा तळलेला आहे, काजू पण डेकोरेशनला टाकलंय, तूप पण मी 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। कलर मी वापरत नसते, पण जेव्हा चॅनलवर रेसिपी पोस्ट करायची ती छान दिसली पाहिजे म्हणून मी कलर रेसिपीज करताना, शूट करताना वापरते। तर बघा 15 ते 20 मिनिटं लागलेत हा भात व्हायला। ऑलरेडी आपलं सगळं शिजलेलं होतं, भाज्या तर 15 मिनिटात आरामात शिजल्या, आणि लगेचच मी हे सर्व करायला घेतलंय। जर तुम्हाला ही पाहुणे येणार असतील आणि उशिरा सर्व करायची तर ती तशीच झाकून ठेवा,
आणि फक्त द्यायच्या वेळेला आपण ही गरम करून द्यायची आहे। बघू शकतात किती सुंदर मोकळी अशी झाली आहे।